वाघमारे वाघमारे लवकर या ओ वाघमारे. अरे इथं काय करतोस तू? थांब आले. आला वय तुम्ही? अहो किती वेळ लागतो एक बाटली पाणी आणायला? अहो डोळ्यात सगळी आग व्हायला लागल्या माझ्या. आता डोळे गेल्यावर आला असता का काय असं वाटलं मला. हे बरं आहे. मरमर करून पाणी आणा आणि इथं आल्यावर हे ऐका. एक तर जवळपास पाणी बी मिळालं नाही आणि एवढंच होतं तर स्वतः जाऊन बसायचं होतं नाळाखाली. बर सॉरी सॉरी माफ करा मला. पण एक काम करा माझं प्लीज. एक अजून एक मदत करा मला. काय? मला आंघोळ घाला. उगाच नाटक करू नकोस. हे घे पाणी कर आंघोळ. ओ वाघमारे अहो माझ्या डोळ्यात साबण गेलाय हो. तुझी सगळी नाटकी कळतात मला. पटकनावर. अहो वाघमारे असं काय करताय? अहो नाटकी नाही करत आहे मी. खरंच माझ्या डोळ्यात साबण गेलाय. मी नाही घालणार आंघोळ. बर ठीक आहे नाही घालणार ना आंघोळ. मला नको तुमचं हे पाणी. मी असंच जातो नळावर आणि आंघोळ करतो. ए थांब थांब थांब. घालते. असंच जाशील आणि बायका हसतील बघून. हा आता कसं एकदम मस्त वाटतंय बघा. दिसतंय ना आता सगळं? नाही नाही जरा डोळ्यात साबण तसाच आहे अजून. तसाच आहे बघा बघा. बघते. दिसलं का आता? दिसलं व्यवस्थित? दिसलं दिसलं. मला वाटलं डोळे गेले का काय. घ्या करा आता. ओ वाघमारे करा आता काय. आता एवढा उशीर झालाय तर तुम्हीच घाला की आंघोळ. आणि दिवाळीला नाही का तुम्ही माझा हात भाजला होता तेव्हा कशी आंघोळ घातली होती तशीच मस्त आंघोळ घाला. तू का नाही ऐकायचा? प्रेमानं प्रेमानं प्रेमानं. उशीर व्हायला लागला आणि तुला प्रेमात भिजायचंय. सॉफ्ट. चला आता. टॉवेल कोण देणार? आणते. मम्मी साहेब आता सत्याला बी दोषी ठरवायला लागलेत. त्यात सत्यानं त्यांचा अपमान केल्याचा राग आहेच त्यांना. त्या सत्याला बी त्रास द्यायला मागं पुढे नाही बघणार. तेव्हा सत्याकडे जरा लक्ष ठेवायला हवं. हे बघा तो जरी म्हणला कारवाई करा तरी नुसतं आश्वासन द्या. कारवाई करायची नाही. आणि जर कारवाई केली तर तुमची नोकरी गेली म्हणून समजा. आणि तात्यासाहेबांची शिक्षा ही वेगळीच. काय? अरे मम्मी साहेब या. झालं का आपलं काम? तुमचं काम होईलच पण मी जरा वेगळंच बोलायला आले काहीतरी. तात्यासाहेब भेटतील का मला? नाही तात्यासाहेब नाही येत आता. दिल्लीला गेले. पण काय काम होतं? आम्ही आहोत की आपल्या सेवेला. हा आता तुमचं बिल्डरचं काम तर सुरू ठेवलंच आहे मी. पण त्याच्या बदल्यात मला एक मदत पाहिजे तुमची. काय मदत हवी बोला. कसे पंकज साहेब मला का नाही सत्याला त्या नेबरेटला धडा शिकवायचा आहे बघा. ती नेबरेटला जरा माज आहेच पण तिच्या नादाला लागून माझा सत्य बी येडा झालाय. मला काही बी करून सत्याला परत घरला आणायचंय. काय करायचं तुम्ही सांगा. आता जास्त काही नाही पण मला असं वाटतंय का त्यांच्या घरची पाणी लाईट बंद करून टाका. म्हणजे जर आबळ झाली का नाही का आपोआप घरला परत येईल बघा ती. एवढंच ना? अख्खा बुलडोजर फिरवतो ना घरावर त्यांच्या. नाही नाही तेवढं काही करायची गरज नाही. म्हणजे ये तर तेवढं बी करू आपण पण आता फक्त मी जेवढं सांगते तेवढंच करा. होऊन जाईल तुमचं काम. तुमचं काम बी झालंच म्हणून समजा. वाघमारे येतो मी. त्या बिल्डरची नाच तक्रार करणार आहे. सध्या जे काही करशील ते सांभाळून काळजी घे. होय पण वाघमारे
आज ना एकदम फ्रेश वाटतंय हो. म्हणजे एकदम वेगळीच एनर्जी फील होते बघा मला. का रे असं का? हो तुमच्या हातनं आंघोळ घातली ना तुम्ही मला. तुमच्या हातात ना वाघमारे काय वेगळीच जादू आहे बघा. म्हणजे बघा की तुम्ही केलेलं जेवण बी एवढं चविष्ट बनतंय आणि आता तुमच्या हातांमुळे माझे गाल कसे चमकायला लागलेत बघा. बास कुठे आहे बघ आपण, कुणीतरी ऐकल. हो ऐकू दे की मग. माझी बायको आहे, माझ्या बायकोशी कुठं काय बोलायचं ते मी बघीन ना. येत्यात. कोणतरी बघल हात सोड पटकन. वाघमारे आज ना तुमचा हातच सोडू वाटत नाही बघ. मग मी जाधव साहेबांना सांगू की माझ्या नवऱ्याला आज मला सोडवत नाहीये, मला सुट्टी द्या. हा तुम्ही कशाला सांगताय, मी सांगतो थांबा. हे गबस हात सोड. काय होत हे? हा तुला विचारत रे तुला. माझं गोंडुल तुझ्या वाईट मनावर बाल परिणाम होतील बाबा. असं बघायचं. तुलाच म्हणतोय मी. हा अरे पप्प्या तशी नसतंय ते बाल. ए पप्या, अरे त्याला काय बाल मनाचं म्हणतोस? तू काय म्हातार मनाचा आहेस व्हय? आणि बहिणीकडे लक्ष देण्यापेक्षा ना जरा टपरीकडे लक्ष दे. तुझ्या बहिणीकडे लक्ष द्यायला ना मी आहे, कळलं? म्हणून सत्य दादा एक खेळ सांगत होतो तर ए कळलं कळलं का? तू बी का नाही पैसे दे चाचे त्याला नाही पेलाचा. हो भारती मॅडम, रणविजयने तुम्हाला त्या रूटवरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज मागेल होतं, ते आलंय का आपल्याकडे? सर आले, पण काही कॅमेराचं फुटेज बाकी आहे सर अजून. फॉलोअप करा लवकर, ते महत्वाचा एव्हिडन्स आहे. काय मंजू, सर आज खूप खुश दिसतेस. हा सराव रोजच असते की. चांगलंय चांगलंय. पण त्या आरोपीच्या गाडीचा स्फोट झाला होता, त्याच्यात अजून काही माहिती इन्फॉर्मेशन काही मिळाली का आपल्याला? नाही हो सर, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. खबरींना पण सांगितलंय माहिती काढायला, पण अजून म्हणावी तशी माहिती नाही मिळाली. लवकरच आपल्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे. मला SP साहेबांचा फोन आला होता. बहुतेक त्या चौकशीमध्ये त्यांना काही सापडलं नसणार, म्हणून अजून एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली त्यांनी, आणि ते इथे येणार आहेत चौकशीला पुन्हा. म्हणजे सर पुन्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची? हो भारती मॅडम, अहो घाबरू नका, आपली काही चूकच नाहीये. तर काय सापडणार आहे त्यांना? आणि हे बघा, अशा चौकशी चालूच राहतील. असं म्हणा ना की प्रामाणिकपणाची एक किंमत मोजतो आपण. पण हा, आपल्याला या केसमध्ये लवकरात लवकर काहीतरी क्लू मिळाला पाहिजे, नाहीतर त्यांना असं वाटायचं की आपण काही करतच नाही आहोत, ऍक्शनच घेत नाही आहोत. हो सर. कसं आहे, याच्या मागे कोण आहे हे सगळं कोणी घडवलंय तो सापडला ना तर चौकशीच रद्द होऊन जाईल. म्हणजे मौर्य सर पण परत जॉईन होतील ड्युटीवर? हो, एकदा खरा गुन्हेगार सापडला आणि ही केसच सॉल्व्ह झाली तर कशाला होईल चौकशी? त्यांना रणविजयचं सस्पेन्शन रद्दच करावं लागेल. तुम्ही काळजी करू नका सर, आम्ही गुन्हेगारांना शोधायचा पूर्ण प्रयत्न करू. मौर्य सर लवकरच जॉईन होतील बघा तुम्ही. पण तपासाचा वेग वाढवा. हा, लागा कामाला. काही करून तात्यासाहेबांविरोधात लीड मिळालीच पाहिजे. या स्फोटामागं त्यांचाच हात हे सिद्ध करायला हवं, पण कसं? नमस्कार, मी शाहूपुरी वॉर्डचा नगरसेवक सत्यजित सुरू. बस का साहेब, अख्ख्या पंचक्रोशीत तुम्हाला कोण नाही ओळखत. बोला, काय काम काढलं? एक बिल्डर आहे, त्याच्याबद्दल तक्रार द्यायची होती मला. त्याची सगळी बेकायदेशीर कामं चालू आहेत. तो एक बेकायदेशीर बिल्डिंग बांधतोय. तशी मी पोलिसात रीतसर तक्रार दिलेली आहे आणि ह्या फाईलमध्ये त्याच्या बेकायदेशीर कामांची सगळी माहिती आहे. सर, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करा. सामान्य माणसानं लुबाडतोय तो माणूस. करू
लवकरच कारवाई करू. तुम्ही नक्की कराल ना कारवाई? अरे बाबा किती काय तुला ना. अरे बाबा करतो बोललेत की ते. बाकीची पण काम असतात की तेच नाही. पण लयच घाई तुला ना माझी बिल्डिंग पाडायची. म्हणजे ह्यानी कारवाई केली नाही तर तू स्वतः जाणार का हातोडा घेऊन? वेळ आली ना तर ते बी करीन. आणि हातोडा अशाच जागी घालीन ना की तुझी बिल्डिंग कधी उभीच राहणार नाही. ए सत्या, तू ना आयुष्यात बघितली नसेल एवढी रक्कम खर्च केली त्या बिल्डिंगवर मी. पण तुला पाडायचीच असेल ना तर तेवढी भरून द्यायची ऐपत पण ठेव. यो पैशाचा माज ना मला नको दाखवू. मी तुला सामान्य माणसांना लुबाडू देणार नाही म्हणजे नाही. हे बघ, तुझ्या नाकावर टिच्चून आहे ना त्या बिल्डिंग मधली घरं इकून तुला दाखवणार मी. मी बी बघतो की कसं घर ऐकतोस ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदा का सत्यानं कार्यक्रम फिक्स करायचा ठरवला ना तर तो फिक्स करतोच. आणि आता माझ्या टप्प्यात तू आहेस, तुझी बिल्डिंग. एकदा खरा गुन्हेगार सापडला आणि ही केस सॉल्व्ह झाली तर कशाला होईल चौकशी? त्यांना रणविजेचं सस्पेन्शन रद्दच करावं लागेल. भारती मावशी, बॉम्बस्फोट करून त्या आरोपींना ज्यांनी मारलं ना त्यांना लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. त्याशिवाय मौर्य साहेबांना न्याय नाही मिळणार. मंजू अगं सीआयडी शोधते ना त्यांना, मग आपण कशाला? ते शोधतील कोण आहेत ते. अहो पण आपण त्यांना मदत करू शकतो ना. हे बघा, ग्राउंड लेवलवर आपल्याकडनं जितकं होऊ शकते तितकी आपण त्यांना मदत करायची. मंजू हे बघ, मला माहितीये तू प्रामाणिक आहेस आणि तुला या केसचा तपास करायचा आहे. अगं पण जरा सांभाळून राहायला हवं ना. किती मोठी लोक असतील ना यात इन्व्हॉल्व माहिती नाही आपल्याला. आणि सीआयडीला कशाला लागते ना आपली गरज, मग कशाला जायचं? आणि त्यांच्यावरती पण वरून प्रेशर असेलच की. सीआयडीवर? हो अगं मंजू, स्वतःचं नाव लपवण्यासाठी इतका मोठा बॉम्बलाच घडवून आणला. म्हणजे विचार कर ना, त्यांचे हात कुठवर पोचलेले असतील. तुम्ही तात्यासाहेबांबद्दल बोलताय ना? बघा, तुम्हाला पण माहितीये सत्याच विश्वास ठेवत नाही आणि पुरावे गोळा केल्याशिवाय मी सिद्ध बी करू शकत नाही की तात्यासाहेब या सगळ्याचे सूत्रधार आहेत. मला काय पण करून लवकरात लवकर पुरावे गोळा करावे लागतील. मंजू, मला असं वाटतंय तू या गोष्टीचा नाद सोडून द्यावास. अहो अगं तुझा संसार आहे, तुझी नोकरी आहे चांगली, मग कशाला हवंय ना हे सगळं? आणि तू मनापासून तपास करून सुद्धा ना तुझ्या हाताला काही नाही लागणार आहे मला माहितीये. नाही भारती मावशी, मी आता शांत बसत नसते. तात्यासाहेबांनी सगळ्याचा विश्वासघात केलाय. फक्त सत्याचाच नाही, त्यांना निवडून देणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विश्वासघात केलाय. आणि याची शिक्षा त्यांना मिळायलाच पाहिजे. हे आम्ही ऐक, त्या कॉन्ट्रॅक्टरचा आराखडा आहे. पाईपलाईन कशी टाकायची, काय करायची, ते जे जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य आणून पोच करायचं काय? हो. सत्या काय जिल्हा एवढा काय झालंय? अरे सगळी व्यवस्था विकली गेली पलमा. आपल्या सामान्य माणसाने कुणाकडे न्याय मागायचा? काही विषय झाला आधी सांग. अरे आधी पालिकेत गेलो तर मला म्हणले पोलीस तक्रार करा. त्या बिल्डरची पोलीस कंप्लेंट केली, रितसर केली. मग परत पालिकेत गेलो. त्या बिल्डरनं ना अजून ओळखलेलं नाही मला. ते मला मस्करीत काय म्हणत होता माहितीये का? एक काम कर, तूच जा, हातोडा घेऊन आणि ती बिल्डिंग तोडून टाक. काय? मला आता वाटते तसंच करायला पाहिजे. काय ऐकू? ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ती सगळी विकली गेल्यात. सत्या तुझं सगळं बरोबर आहे, पण आताची परिस्थिती तशी नाही. तू पहिला सत्य नाही राहिलेलास, आता नगरसेवक सत्याची सुरू आहेस तू. जे काय करायचं ते कायदेशीररित्या कर, नाहीतर गनिम कावा खेळावा लागेल. पण असं डोक्यात राग घालून काय करू नकोस. म्हणजे काय घरी निघालेस? होय, काय झालं?
अगं ते जरा तुझ्या बरोबर इथं कोण नाही ना? नाही, काय माहिती मिळाली तुला? अगं मंजुताई, माझ्या सगळ्या मित्रांना मी कामाला लावले, सगळेजण नजर ठेवून आहेत, पण काहीच बातमी मिळाली नाही. ते मुकादमन त्याची बायको कुठं गायब झालेत काहीच कळलं नाही. पप्या, तुझ्या मित्रांना अजून 4-5 दिवस नजर ठेवायला सांग. ती मुकादमाची बायको ना लई हुशार आहे. मी तिच्या मागावर आहे म्हणलं ती मुद्दाम लपून बसली असणार. तर मी पण बघतेच किती दिवस लपून बसते ते. मला फक्त सत्याला अडकवण्यामागं कुणाचा हात होता एवढं कळायला पाहिजे. मंजुताई, तू अजिबात काळजी करू नको. सत्या दादाला ज्यानं कोण फसवलंय का नाही त्याची माहिती मी काढणार म्हणजे काढणारच. तू नको लोड घेऊ. थँक्यू पप्या. बर चल, निघू आता, उशीर झाला. बरोबर, चल सोडतो तुला मी. अरे जाते माझं मी. अगं सोडतो की, चल. बर चल. चल. नाही, ते काढणार म्हणजे काढणारच. सत्या, शूज बाहेर काढू नये. अहो, आणि इकडं जा, बाहेर काढून. बस. कसा गेला दिवस? बरा गेला. आव काय सत्यजितराव, बायकोनं आंघोळ घातलेला आनंद इतक्यात ओसरला. म्हणून म्हणत होते तुझी तूच करच. अगं बाई, लाईट गेली. अशी कशी लाईट गेली? सत्या, आता काय करायचं? थांबा, मी बाहेर लाईट आहे का बघून येतो. जा जा पटकन. काय झालं? बाहेर तर आहे लाईट सगळीकडे. मग रे, आपलीच कशी काय गेली? थांबा, आपण ना मेन फ्यूज चेक करूया. हा. दे इकडं, तुला उजेड दाखवते, बघ काय झालं. इथं तर ओके आहे सगळं. हा, इकडे द्या. सगळं ऑन आहे. इथं तर सगळं ओके आहे एकदम. मला वाटतं मेन कनेक्शन कट झालंय. असं कसं शक्य आहे? आपलंच कनेक्शन कट झालं. बाहेर सगळीकडे लाईट आहे, आपलंच कसं कट केले? वाघमारे, लाईट बिल भरलं होतं ना? हा, मग असं कसं होऊ शकतं? सत्या, हे बघ, लाईटची वाट बघत बसायला नको. मी पटकन मेणबत्तीच्या प्रकाशात स्वयंपाक करून घेते. येईल तेव्हा येईल, बघू. सत्या, नळाला पाणी पण येत नाही. काय? हो, असं कसं झालं? पाण्याची आणि लाईटची लाईन एकाच वेळी कसं काय कट झाली? आत्या इतकी स्वार्थी कशी काय असू शकते? ती वाईट तर आहेच, पण ज्या घरात आपण राहतोय त्याच घराची बेईमानी करायची हिंमत कशी झाली हिची? हे सगळं आईने वेळेस तिची नांगी ठेचली नाही ना म्हणून होते. आई बिचारी सहन करत राहिली, पण आता खूप झालं. आत्याला तिची जागा दाखवूनच दिली पाहिजे. हमरे,
अगं झोप की. झोपते मी. काय झालं? झोप का येईना तुला? कसला विचार करतेस? आई, एखादी व्यक्ती एवढी कशी स्वार्थी असू शकते ग? माणसांबद्दल बोलतेस ना? बघ की, त्या बाईसाठी आपण किती काय नाही केलं ग. ह्या घराने तिला आसरा दिला, इतके दिवस पोचलं, त्याचेच पेपर चोरण्याची हिंमतच कशी करू शकते? आमरे, या प्रश्नाचं उत्तर ना माझ्याकडे बी नाही. पण तुला वंसनचा स्वभाव माहिती आहे ना? आई, तिच्या स्वभावापेक्षा जास्त ना तू कारणीभूत आहेस ह्याला. तू सहन करत बसलीस त्यांचं सगळं, आणि तुझ्या कणवाळूपणाचा त्या दोघांनी पण लय फायदा घेतला, आणि म्हणून ही वेळ आली. पण यापुढं नाही, यापुढं मला ती माणसं आपल्या घरात नकोत. त्यांना या घरातनं कायमच हाकललं पाहिजे. आमरे, त्यांना कसं हाकलणार आहे आपण? अगं, आम्ही कागदपत्र चोरलेच नाहीयेत असं म्हणून हात वर करून मोकळे झालेत ते. अगं आई, असं काय बोलतेस? तुला पण माहितीये ना पेपर्स त्यांनीच घेतलेत, आणि त्यांच्या मनाला पण चांगलंच माहितीये. आणि हे बघ, तुला जर जमणार नसेल ना हे, तर मी करेन. मी त्या बाईला आणि तिच्या त्या फुकट्या नवऱ्याला ह्या घरातनं हाकलून लावेन, आणि ते पण उद्याच्या उद्याच. आमरे, हे बघ, असं डोक्यात राग घालून घेणं बरं दिसत नाही. आपण या विषयावर उद्या निवांत बोलू. मला काहीच बोलायचं नाही ह्या विषयावर. आता तू फक्त बघ मी उद्या काय करते ते. नाही ते दोघांना या घरातनं हाकलवून लावलं ना, तर मी पण अमृता नाही. आमरे, हे बघ, तू झोप. आमरे, अगं काय रे मित्रा? हो, किती हॉरर दिसतंय वाघमारे. सत्या, या अंधारात आजची रात्र तर काढूच, पण जेवणाचं काय? त्यासाठी पाणी लागलच की. वाघमारे, माझ्या आंघोळीसाठी जिथनं पाणी आणलं होतं तुम्ही, तिथनं आणू की पाणी? थांब, पटकन भांडी घेऊन येते. सत्या, एवढीच भांडी आहेत. काय? मी पटकन जाऊन पाणी घेऊन येते. एक मिनिट, तुम्ही एकट्या कशाला जाताय? मी बी येतो की. अरे, 2च भांडे आहेत, पटकन गेले लगेच आले. वाघमारे, मी आलो तर काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? प्रॉब्लेम नाहीये. एकतर भांडी 2 आहेत, त्यात नळावरच्या बायका बघा 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 नगरसेवक कसा नळावर पाणी भरायला आलाय असं म्हणतील. म्हणू देत की मग. हे बघा, नगरसेवक मी नंतर झालोय, त्याच्या आधी मी तुमचा नवरा झालोय, आणि हो संसार आपल्या दोघांचा आहे. त्यामुळे मला बी पूर्ण अधिकार आहे तुमच्या बरोबर यायचा. पूर्ण अधिकार आहे तुमच्या बरोबर यायचा. तू काय ऐकणार नाहीस. धर, अजून भांडी घेऊन येते. पण तुम्ही तर म्हणला ना की भांडी संपले. आता नगरसेवक येणार ना, शोभेल असं एखादं भांड घेऊन येते. हा, बॅरल घ्या, बॅरल. हे बघ, हे काय? मम्मी, कशाला आलं इथं? दासांनी पर फोडून काढले बघा. सत्यभाऊजींकडून नंतर येऊ आणि चला जाऊया. सपने, गप्प बी राहायचं. त्या नेबळची पाण्याशिवाय लाईट शिवाय कशी आबळ होते ना, ती बघायला लागली मी. कसली आपण कसले काय?
सगळ्यांकडे लाईट आहेत, ह्यांच्याकडे नसणार आहेत होय. त्याला तुम्ही जरा तुझा नाकाचा शेंडा बाजूला ठेवून समोर बघ. बया असं कसं ठेवणार? तसं नाही, पण सगळ्यांकडे लाईट आहेत, ह्यांच्याकडे कशी नसते? ही मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय, ध्यानात ठेव. हा ठीक आहे, घाला तुम्ही दंगा, पण ह्यांच्याकडे लाईट कसं काय नाही ते सांगा की. स्वप्न वहिनी, तुम्ही की नाही डोक्याचा स्क्रू जरा फिट करून घ्या, कळलं ना? अहो मम्मीनं सत्यदादाच्या घरचं लाईट आणि पाणी बंद केलंय. बया मम्मी तुमचं डोकं कधी कुठं कसं चालेल का नाही हेच सांगता येत नाही बघा. मला तर कधी कधी असं कौतुक वाटतं का नाही तुमचं. तुमच्यासारखं कजाग कारस्थानी असं बनता यायला पाहिजे आपल्याला आयुष्यात. विषय का माझ्यासारखं असं कजाग कारस्थानी बनायचं म्हणजे अयो कजक 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 बनतेस काय मला? कसं का तुला नाकाचा शेंडा उठून बाजूला ठेवून बघ मी. नको, एकच आहे माझ्याकडं. हाऊ मम्मी, तुम्ही असं लाईट आणि पाणी बंद केलं खरं, पण त्यातून तुम्ही काय हासिल करणार आहेत? एक वे ही दोघ जण लई माझात बाहेर पडली होती ना, लई टेच्या तिघ राहिली होती ना, संसार थाटायचा होता ना ह्यांना मी सुखाने संसार करू देत नसते. ह्या दोघांनी नाक घासून माझी माफी मागितली पाहिजे.